हाय फ्रेंड्स, तर दारासमोर तुळस असावी असे सगळेजण म्हणतात. आणि ही जी आमची तुळस आहे ना, तर ती सुकलेली होती. म्हणून मग मी काय केलं, जी सुकलेली तुळस आहे तर ती बाजूला काढून घेतली आणि जे नवीन रोपटं आहे ते तिथं लावण्यासाठी घेतलं. तर सुकलेली तुळस दारासमोर असू नये असं म्हणतात, तर त्याच्यामुळे मग मी ती काढून घेतली. आता यामध्ये जेवढी काही माती होती ना वरची, ती सगळी मी काढली आणि छोटासा असा खड्डा करून घेतला, जेणेकरून मग जे मला तुळशीचं रोप आहे ते यामध्ये लावता येईल. आता इथं छोटंसं तुळशीचं जे रोप आहे तर ते मी लावून घेतलं. त्याच्याकडेने थोडीशी जी माती आहे ती व्यवस्थित अशी लावून घेतली, जेणेकरून जे रोप आहे ते हलणार नाही. आणि आमच्या इथे दारामध्ये ना भरपूर अशी जी रोपं आहेत ना तुळशीचं, तर ती आलेली आहेत. कारण की ह्या ज्या मोठ्या तुळस आहेत ना, तर त्यांच्या मंजुळा वाऱ्याने इकडे तिकडे गेल्या की या तुळशीबरोबर उगवतात. तर इथे सुकलेल्या थोड्याशा मंजुळा होतात, तर त्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेतल्या, जेणेकरून यामध्ये सुद्धा तुळशीची रोपं येतील. संध्याकाळ झाली होती म्हणून तुळशीमध्ये दिवा लावला. दिवा लावल्यावरती लक्ष्मी माता निवास करते असं म्हणतात. कसा वाटला मिनी ब्लॉग?